नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे हप्ते ई-केवायसीच्या समस्येमुळे बंद झाले होते, त्या सर्व महिलांना आता पुन्हा एकदा मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून आता असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण राहिलेली होती, चुकीची झालेली होती किंवा अजूनही ई-केवायसी झालेली नाही, अशा सर्व महिलांना आता पुन्हा एकदा कागदपत्र दुरुस्ती आणि पडताळणीसाठी संधी दिली जाणार आहे। मित्रांनो, राज्यभरातील अनेक महिला अशा आहेत ज्या या योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहेत। फक्त ई-केवायसी मधील तांत्रिक चुका, चुकीची माहिती किंवा अपूर्ण प्रक्रिया त्यामुळे त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले होते। काही महिलांनी ई-केवायसी केलेली नव्हती, तर काही महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली होती, पण त्यामुळे माहिती चुकीची भरली गेली होती। त्यामुळे हजारो नव्हे तर लाखो महिलांचा लाभ हा बंद करण्यात आलेला होता। सरकारने यापूर्वी ई-केवायसी साठी अनेक वेळा मुदतवाढ दिलेली होती आणि शेवटची मुदतवाढ 30 एप्रिल 2026 पर्यंत देण्यात आलेली होती। या कालावधीत महिलांना आपली चुकलेली ई-केवायसी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आलेली होती। मात्र अनेक महिलांकडून आवश्यक कागदपत्र वेळेत जमा होऊ शकले नाही, तर काही महिलांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडचणी आल्या। त्यामुळे अनेक पात्र महिला आजही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। पण आता शासनाने अशा सर्व महिलांसाठी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता महिलांना ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे। यासाठी महिलांना आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जावे लागणार आहे। तिथे जाऊन तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील। यामध्ये मुख्यतः आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जावे लागणार आहेत। कार्यालयामध्ये तुमची कागदपत्रे स्वीकारली जातील आणि तुमची ई-केवायसीची पुन्हा पडताळणी करण्यात येईल। राज्य सरकारने स्पष्ट सांगितले आहे की फक्त ई-केवायसीच्या समस्येमुळे एकही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे। म्हणूनच आता मुदत संपल्यानंतर ही महिलांना ऑफलाईन पद्धतीने आणखी एक संधी देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ज्या महिलांचे हप्ते 3 आणि 4 महिन्यापासून किंवा मार्च एप्रिल पासून बंद झालेले आहेत, अशा महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे। महिलांकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची शासनाकडून पुन्हा पडताळणी केली जाईल आणि पडताळणीमधील पात्र ठरलेल्या महिलांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत। म्हणूनच जर तुमची केवायसी बाकी असेल किंवा चुकीचे झालेले असेल तर वेळ न घालवता तात्काळ महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट द्या। तिथे जाऊन तुमची समस्या सांगा आणि आवश्यक कागदपत्र जमा करा। त्यानंतर तुमची पडताळणी होईल आणि पुढील काही दिवसांमध्ये तुमचे बंद झालेले हप्ते तुम्हाला पुन्हा सुरू होतील। म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।